हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी मार्केट स्टाईल असं गार्लिक ब्रेड बनवायला शिकवणार आहे। माझ्या प्रमाणात तुम्ही गार्लिक ब्रेड ट्राय करा, अजिबात चुकणार नाही आणि बिना ओव्हनची अगदी परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 250 ग्रॅम वजन आहे, ठीक आहे। परत इथं 3 लहान क्यूब बटरचे घेतलेले आहेत, 1 चमचा ऑरिगॅनो घेतलेला आहे। परत इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडंसं चवीपुरतं मीठ आहे ते आपण मैद्यामध्ये घालून देऊ। परत आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट। ह्याची एक्सपायरी डेट बघून तुम्ही ड्राय ईस्ट वापरायला घ्या, ठीक आहे। परत ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट इथं मी 1 चमचा घेतलेला आहे। हा बघा, आपला जो रेग्युलर चमचा आहे त्या चमच्याचा 1 चमचा मी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेतलेला आहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण ईस्ट ॲक्टिवेट करायसाठी घेऊयात। तर त्यासाठी इथं एक मी बाउल घेतलेला आहे आणि ह्या बाउलमध्ये आपल्याला 150 ml कोमट पाणी घालायचं आहे। अगदी गरम नको, कोमट पाणी घ्यायचं आहे 150 ml। आणि जर ग्लासनं मोजलं तर पाऊण ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण साखर घालून देऊ। ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी साखर किंवा मध हा गरजेचा असतो, ठीक आहे। आपण इथं मध नाही वापरला, साखर वापरलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ईस्ट घालून देऊ आणि व्यवस्थित साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता झाकून आपल्याला 10 मिनिटासाठी ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता व्यवस्थित ईस्ट आपलं ॲक्टिवेट झालेलं आहे। हा असा फेस यायला लागतो, याचा अर्थ आपला जे ईस्ट आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे। प्रमाण लक्षात घ्या, 2 वाटी मैद्यासाठी 150 ml गरम पाणी, कोमट पाणी आणि 1 चमचा ईस्ट, 1 चमचा साखर, ठीक आहे। तर तुम्ही बघितलं व्यवस्थित फेसाळलेलं आहे आपलं ईस्ट, याचा अर्थ ते ॲक्टिवेट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपला मैदा आणि मीठ हे घालून देऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गार्लिक ब्रेडसाठी प्रमाण अगदी महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रमाणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। बाउलमध्ये मिक्स केलेलं आहे। आता आपण एका परातीमध्ये ही पीठ काढून घेऊयात। 10 मिनिटासाठी आपल्याला हाताला थोडंसं मैदा लावत हे पीठ छान मर्दून घ्यायचं आहे। जोपर्यंत याची लवचिकता वाढत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ मर्दून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघितलं 10 मिनिटासाठी पीठ आपण मरदलेलं आहे। आता थोडंसं तेल लावूयात आपण आणि परत एकदा व्यवस्थित पीठ मळून घेऊयात। हे असं थोडंसं पातळसरच आपल्याला गार्लिक ब्रेडसाठी मैदा भिजवावा लागतो, ठीक आहे। आता व्यवस्थित असा गोल गोळा तयार करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने गोळा करते। आणि आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं खाली तेल लावायचं आहे आणि आपला जो मैद्याचा गोळा आहे त्यालाही वरून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 तासासाठी हे पीठ फुगण्यासाठी ठेवायचं आहे। जोपर्यंत हा मैदा डबल होत नाही साईजमध्ये तोपर्यंत आपल्याला फर्मेंट करायचं आहे, ठीक आहे। पीठ आपलं फर्मेंट होत आहे तोपर्यंत आपण इथं गार्लिक बटर तयार करून घेऊयात। यासाठी इथं मी 3 बटरचे क्यूब घेतलेले आहेत, विरघळवून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ऑरिगॅनो घालून देऊ। ऑरिगॅनो सहज किराणा मालमध्ये उपलब्ध असतं आणि आपल्याला ड्राय ईस्टसुद्धा किराणा मालमध्येच भेटून जाईल, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये ऑरिगॅनो घातलेला आहे। अगदी थोडंसं किंचित बटर गरम आहे, जास्त गरम नाही आहे। आणि याचमध्ये आता आपण बारीक चिरलेला लसूण घालून देऊया। किती सोपं आहे बघा, आपलं गार्लिक बटर रेडी झालेलं आहे। आता गार्लिक बटर बाजूला ठेवून देऊयात आणि हे बघा 1 तासानंतर व्यवस्थित दुप्पट साईजचं आपलं पीठ फुगलेलं आहे। सगळ्यात आधी आपण याच्यातली हवा काढून घेऊयात। हाताला थोडंसं मी मैदा लावलेला आहे आणि आपण या पिठामधले सगळी हवा काढून घेऊयात। तुम्ही बघितलं अगदी मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, छान जाळी सुटलेलं आहे। हे असंच आपल्याला पीठ हवं आहे। साधारण 1 ते 1.5 तासात आपलं व्यवस्थित गार्लिक ब्रेडसाठीचं पीठ तयार होतं, ठीक आहे। आता आपण याचे 2 भाग करून घेऊयात। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी चाकूने कट करून 2 भाग करून घेतलेले आहेत। आता पोळपाटावर मैदा पसरवायचा आहे आणि हातानंच दाबत आपल्याला याची गोल पोळी लाटायची आहे। जाडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता।
जेवढं जाड तुम्ही गार्लिक ब्रेड बनवाल तेवढा तो फ्लफी आणि अगदी ब्रेडसारखं त्याचं टेक्स्चर होऊन जातं. ठीक आहे, व्यवस्थित असं मी छोटासा गोल केलेला आहे. आता अर्ध्या गोलला आपल्याला हे गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने लावून घेते. आपण गार्लिक ब्रेड कुकरमध्ये बनवणार आहोत. तो कुकर कसा व्यवस्थित ओव्हनसारखा सेट करायचा मी तुम्हाला पुढे सांगते. ठीक आहे, गार्लिक बटर लावलेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि याच्या कडा आहेत त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ज्या डिशमध्ये हा बेक करायचा आहे गार्लिक ब्रेडची डिश घ्यायची आहे आणि त्यालाही खालच्या बाजूला गार्लिक बटर मी लावून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती आपण आता हा गार्लिक ब्रेड ठेवून देऊयात आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी पूर्ण खालीपर्यंत कट करत नाहीये, अर्ध कटच करत आहे. ठीक आहे, आता याच्यावरती सुद्धा आपल्याला परत गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित वरच्या बाजूने सगळीकडे आपण गार्लिक बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण कुकर कसं सेट करायचं बघून घेऊ. इथं मी 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे. खाली एक वाटी आहे आणि वरती स्टँड ठेवलेला आहे. परत कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि आठवणीने कुकरची रिंगसुद्धा काढायची आहे. 5 मिनिटासाठी प्रीहीट केलेला आहे. आता अलगद आपण याच्यामध्ये गार्लिक ब्रेडची जी डिश आहे ती ठेवून देऊयात. आता आपल्याला 15 मिनिटासाठी मीडियम हाय फ्लेमवरती गार्लिक ब्रेड भाजून घ्यायचं आहे. 15 मिनिटासाठी मीडियम हाय फ्लेमवर आपण गार्लिक ब्रेड भाजून घेतलेला आहे आणि आपला गार्लिक ब्रेड रेडी आहे. तुम्ही बघू शकता घरच्या घरीच आपण अगदी डॉमिनो स्टाईल गार्लिक ब्रेड तयार केलेला आहे आणि कुकर ओपन केल्यानंतर याचा जो वास सुटतो ना तो इतका खमंग येतो की बघता क्षणी आपल्याला गार्लिक ब्रेड खाऊ वाटतो. तर आपला गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे. मी तुम्हाला एक स्लाइस कट करून दाखवते किती छान फ्लफी आपला गार्लिक ब्रेड झालेला आहे. हे बघा अगदी मस्त असा ब्रेड सारखा आपला गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे आणि चवीला हा अगदी खमंग आणि एकदम मस्त लागतो. घरी जर तुम्ही हा ब्रेड बनवला तर लहान मुलेही खुश होतील आणि मोठ्या माणसांनाही आवडेल असा हा गार्लिक ब्रेड आपला तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, अगदी परफेक्ट अशी गार्लिक ब्रेडची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यामुळे माझं चॅनल सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशी ही आपली गार्लिक ब्रेडची रेसिपी पूर्ण झालेली आहे. माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.